नमस्कार, गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। तर आता मी सध्या माहेरात आहे आणि माहेरात आल्यामुळे ना माझी बहीण सुद्धा राजस्थानला राहते। आता मी आल्यामुळे ना माहेरला ते पण भेटायला आलेले आहे। तर आहे ना राजस्थानवरून तेवढं लांबून आहे ना भेटायला आलेले आहे माहेरला। तर आता दोघी जण माहेरात आल्यामुळे ना काय तर बेत व्हायलाच पाहिजे। त्यासाठी आहे ना आज आपण काय बनवणार आहोत? आज चिकन बिर्याणी बनवूया, कारण लवकर पण होते आणि मुलं बाळ पण खातील। हो, तर आपण मस्त आहे ना चिकन बिर्याणी बनवणार आहोत, ते पण बाहेर बसून आहे ना मस्त असं गार वातावरण पण सुटलेले आहे, त्यामुळे आपण चिकन बिर्याणीचं बेत बनवणार आहोत। तर आहे ना चिकन बिर्याणीसाठी ना काय काय साहित्य लागते ते आज आपण बहिणीकडूनच विचारूया। आम्ही इथं 1 किलो चिकन घेतलेलं आहे, त्याचबरोबर 1 किलो तांदूळ पण घेतलेला आहे, कांदा चिरून घेतलेला आहे, टोमॅटो, लिंबू, कोथिंबीर आणि आलं लसूण पेस्ट पण घेतलेला आहे, हे घरात बनवलेलं आहे। आणि जिरा, हळद पावडर, मीठ, चटणी आणि इकडं आम्ही कांदा भाजून घेतलेला आहे गोल्डन कलर येऊपर्यंत। आणि इथं हे गरम मसाला आणि बिर्याणी मसाला आहे। आणि हे आहे ना थोडं तीळ ते आम्ही बारीक गरम मसाला घरातच बनवून घेतलेला आहे। आणि हे आहे खडा मसाला। तर इकडे पाणी उकळेपर्यंत आहे ना आपण म्हणजे इकडे बहीण आहे ना ते चिकनला सगळं मसाला वगैरे लावून घेणार आहे। लावून घेतेस ना सगळं चिकनला? हो, घे मग करून ठेवूया। इथं चिकन आहे 1 किलो। आता आपण ह्याच्यावर आधी हळद पावडर घालून घेऊया। हो, बारका चमचे ना 1 चमचा मी 2 चमचा हळद घालून घेते। आणि हे आपल्या गावाकडच्या टेस्ट मधलं नाही देशी हळद पावडर आहे, कोणाला लागलं तरी सुद्धा आहे ना तुम्ही सांगू शकताय, तुम्हाला पण हे ना हळद पावडर आणि कांदा लसूण मसाला वगैरे घरपोचच मिळेल। आणि थोडं जिरा पण घालून घेऊया। थोडं जिरा पण घालून घेतलेलं आहे, थोडं इथं गरम मसाला पण घालून घेऊया थोडं। आणि कांदा भाजून घेतलेला ना ह्याच्यातलं थोडं कांदा पण घालून घेते। 2 चमचा धनिया पावडर घालून घेते आणि थोडं चटणी। कांदा लसूण मसाला आहे आपला घरचा, तुम्हाला पाहिजे असलं तरी ऑर्डर करू शकता। तर लिंबू पिळून मी अर्धा लिंबू पिळून घेणार आहे। हो, सगळं एकजीव करून घ्यायचं। हां, कारण चिकन मध्ये मसाला जायला लागतोय ना, हो, त्यामुळे एका 15 मिनिटं तर आम्ही हे मिक्स करून ठेवूया, म्हणजे चांगलं मुरवण्यासाठी पाहिजे ना, चिकन मध्ये टेस्ट पण येते ना तेवढं। आणि सगळीकडे लागायला पाहिजे मसाला। हो, आता हे सगळं मिक्स करून आता आपण हे बाजूला ठेवूया। एक 15-20 मिनिटासाठी आपण बाजूला ठेवायचं आहे ना। हां, तर आता चिकनला मसाला वगैरे लावून घेतलेले आहे, आता मुरवण्यासाठी ठेवलेलेच आहे। आणि इकडे चुलीवरती बघू शकताय पाणी सुद्धा गरम झालेलंच आहे, मस्त उकळी येत आहे। तर आता आपण ह्यामध्ये घालूया 1 चमचाभर आपल्याला तेल सोडायचं आहे। हे बघा आता मस्त उकळत आहे पाणी, तर तेल घातलेले आहे। तर आता आपण ह्यामध्ये ना 1 चमचाभर आपल्याला जिरं सुद्धा घालायचं आहे। आणि आपण इकडं हिरवं वेलदोड घेतलेले आहे ते घालूया, 1 4-5 घालते। आणि ह्यामध्ये आपल्याला हे खडे मसाल्यामधलं तमालपत्र, लवंग, दालचीन हे पण घालायचं आहे आणि चक्रीफूल। आणि आपण घालू ह्यामध्ये मीठ, चवीपुरत आपल्याला मीठ घालायचं आहे। हे बघा आता चांगलंसं कलर सुद्धा आलेले आहे, रंग। तर आता आपण इकडं पाण्यामध्ये आहे ना हे तांदूळ घेतलं होतं ना, आपल्याला हे तांदूळ आपण पाण्यामधनं काढून आहे ना आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये तांदूळ घालायचं आहे। सावकाश पूर्ण आपल्याला असं थोडंसं पाणी नितळून घ्यायचं, म्हणजे भात आहे ना मस्त असं सुटसुटीत होतोय आणि बिर्याणी सुद्धा मस्त असं मोकळं सुटसुटीत आपलं बिर्याणी तयार होते। आणि आपण आहे ना असं भात शिजवून घेताना ना आपल्याला बिर्याणीसाठी ना थोडंसं पाणी जास्तच वापरायचं। आणि आपल्याला बिर्याणीसाठी भात शिजवून घेताना आपल्याला पूर्ण 100% भात शिजवून घ्यायचं नाही, फक्त आपल्याला 80 ते 90% तेवढंच आपल्याला हे भात शिजवून घ्यायचं आहे। नाहीतर पूर्ण आपण भात शिजवून घेतलं ना म्हणजे ते असं मोकळं सुटसुटीत आहे ना बिर्याणी होत नाही। तर आता बराच वेळ झालेला आहे, आता आपण बिर्याणीसाठी आहे ना भात शिजले का नाही बघूया। बघ तिथे शिजलं का? बघते मी। हे बघा आता असं या पद्धतीने आपण आहे ना हे 90% आपण भात शिजवून घेतलेले आहे, अजून पाणी आहे ह्यात आपल्याला आता खाली काढून घेऊया। घेतलं ना मी धरते, तुम्ही घाला ठीक आहे। आणि ह्यात आपल्याला सगळं ह्यातलं पाणी आहे ना आपल्याला असं नितळून घ्यायचं, पूर्ण असं मग बिर्याणी आपली सुटसुटीत होतोय। काढून घे सगळं। हो,
काढून घेताना जरा व्यवस्थित गरम असते त्यामुळे. हो. तेल घालूया आणि आपण एक कांदा तळून घेतलं तर तेच तेल आपण इथं वापरणार आहे. आणि तेल थोडंसं आपण गरम करून घेऊया. हे बघा आता तेल गरम झालेले आहे. तर आता आपण यामध्ये अजून थोडंसं आपण खडे मसाला वगैरे वापरूया. हो. तमालपत्र, लवंग, दालचिनी वगैरे. आणि हे बघा आता थोडंसं गरम झालेले आहे. तर आता आपण यामध्ये घालूया जिरं. घालते थोडंसं. हां. तर कांदा घाल. कांदा आहे ना असं पातळ चिरून घेतलेले आहे उभा, ते घालायचं. आणि चांगलंच आपल्याला कांदा आहे ना परतून घ्यायचा. थोडंसं आपण लालसर होईपर्यंत ते कांदा परतून घेऊया. थोडं भाजलेलं आहे. आता लसूण घालून घेऊया. बघा आता कांदा परतलेले आहे. तर आता आपण यामध्ये लसूण घातलेले आहे. लसूण सुद्धा आपल्याला चांगलंच परतून घ्यायचं आहे. लसणाचं कच्चेपणा जाऊपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं. बघा लसूण सुद्धा चांगलंच परतलेलं आहे. आता टमॅटो. हो. टमॅटो आहे ना आपण बारीक होता म्हणून 2 टमॅटो वापरलेले आहे. तुम्ही मोठं असेल ना 1 सुद्धा वापरू शकता. थोडं पण ह्याच्यात ना मीठ घालू. मीठ हां, म्हणजे लवकर मऊ होते टमॅटो, कांदा वगैरे सगळं. चांगलं भाजून घेऊया. बघा आता कांदा, टमॅटो वगैरे सगळं मऊ झालेले आहे. तर आता आपण ह्यामध्ये घालूया आपलं घरचं कांदा लसूण मसाला. आणि चिकनला सुद्धा आपण आहे ना चिकनमध्ये वापरलेलेच आहे, त्यामुळे आपल्याला आता बघूनच ह्यामध्ये मसाला वापरायचा आहे. मिरची पावडर, मस्त रंग येण्यासाठी आपण इथं मिरची पावडर वापरलेले आहे. आणि थोडंसं धनिया पावडर घालूया. आणि ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आपण हे मगाशी बिर्याणी मसाला वगैरे सांगितलं ना ते घालायचं आहे. गरम मसाला, बिर्याणी मसाला. हो. सगळं आता घालते. आणि इकडे आपण थोडंसं आहे ना खडे मसाला वगैरे आपण सगळं बारीक करून घेतलं होतं ते घालायचं. आणि चांगलंच आपल्याला परतून घ्यायचं. पूर्ण सगळं असं परतायला पाहिजे मसाला, मगच बिर्याणीला सुद्धा आहे ना तसं चांगलं चव उतरते. तर हे बघा आता मसाला चांगलंसं परतून घेतलेले आहे. तर आपण इकडं हे चिकन मुरवण्यासाठी ठेवलं होतं ना, चांगलंसं मुरलेले आहे. तर आता आपण हे सगळं चिकन मसाला बरोबर आपण घालूया आणि चांगलंसं आपल्याला हे परतून घ्यायचं. मी करू का एक करू का सगळं? नको, चालेल करा. आणि आपण चिकन म्हणजे मुरवण्यासाठी ठेवलं आणि त्यामध्ये आपण मीठ वगैरे वापरलेलेच आहे, त्यामुळं आपण आता बघूनच आपल्याला मीठ वापरायचं आहे. नाही वापरलं तरी पण चालेल, तुम्ही चिकनमध्ये मीठ वापरलं असेल तर. आणि आपण परत भात शिजवून घेताना मीठ वापरलेलेच आहे, त्यामुळे आपल्याला मीठ वगैरे वापरायचं नाही. तर आता आपण काय करूया, ह्याच्यावरती झाकण लावून आहे ना आपण चांगलं असं, म्हणजे ते मीठ घातल्यामुळे आता पाणी सुटणार आहे. हो, त्यामुळे आपल्याला पाणी वापरायचं गरज नाही. त्यामुळे आपण ह्याच्यावरती एक झाकण ठेवूया. तर आता आपण ह्याच्यावरती झाकण लावून 10 मिनिटं आपण सोडूया, चिकनला सुद्धा पाणी सुटेल आणि चांगलंसं चिकन सुद्धा शिजणार आहे. हे बघा आता बराच वेळ झालेला आहे. आता आपण चिकन शिजलंय का नाही बघूया. आता आपण हे काढून बघूया शिजलंय का. हां, झाकण काढता. हां, मस्त पाणी सुटली की. हो, मस्त तरी पण दिसतोय. बघ शिजलंय का नाही. घालून घेऊया. हलवून घे. हे बघ तिथे तू शिजलंय का बघ की. हो शिजलंय. शिजलंय. हो. हां, मग आता आपण बिर्याणीसाठी थोडं आपण चिकन बाजूला काढून घेऊ. हो, वर घालायला थोडं काढून घेऊया. ताटामध्येच काढून घे मग. हो, मग आपण भात घालूया. सगळं काढून घ्यायचं नाही, थोडंच काढून घ्यायचं. हो, बस आता. बस का. खाली असू दे. अजून नाही तर घे की जरा. करी घेऊया ना. घे.
बस सोड आता. बस आता ते सगळीकडे अजून एकदा सगळं एकजीव करून घे, मग भात घालतो मी. हो, थोडं घाला तज्ञ. थांब पुढे येते की इकडं मी घालतो. थोडं थोडं घाल. हे बघा सगळीकडे असं पसरून घालायचं. मस्त असं सुटसुटीत व्हायला पाहिजे. आता भात ती घालून घेऊया. अजून जरा घाल की. आता बस सोड. आता सगळीकडे ते पसरून घे. झालं सगळीकडे घे की चांगलंच पसरून. हो. आता घाल. आता हे काढून घेतलेलं चिकन घालूयात. आता ह्याच्यावरती हे कांदा घालूया. भाजून घेतलेला आहे. भाजून घेतलेला, तळून घेतलेला आहे. आणि थोडंसं कोथिंबीर घालतोया. आता आपण राहिलेलं भात घालूयात सगळं. हो. घाल दे त्याच्यात मी पसरतो. म्हणजे चाळणी त्यांना काढून घेतलं त्यामुळे सगळं पाणी निथळून गेलं. हो. सगळीकडे पसरून घे. ह्याच्यावरती आपण राहिलेला कांदा घालूया. कोथिंबीर घाल. आता आपण ह्याच्यावरती झाकण लावूया आणि 15 ते 20 मिनिटं ठेवूया ना. हो. चांगलं असं वाप्यावरती शिजून जायला. आता आपण चुलीतलं झाड पण कमी करूया. आऱ्यावरतीच. हो, आऱ्यावरतीच शिजायला ठेवायचं आहे आपल्याला. बाहेर होतो. कारण जाळ लावलं की म्हणजे खाली करपू शकतोय. हो. त्यामध्ये आपण चिकन शिजवून घेताना पाणी वगैरे काही वापरलं नाही, काय नाही. हे बघा आता 10-15 मिनिटं झालेले आहे. आपण चांगलं असं आहे ना वाप्यावरती ठेवलं होतं. आता सगळं झाड वगैरे कमी करून ठेवलं होतं. आता आपण बिर्याणी तयार झाली का नाही बघूया. तर झाकण काढतो. हो. मस्त वाप्यावरती ठेवल्यामुळे ना. आता काढून बघूया. हे बघा आता तुम्हाला मी दाखवते. हे कसं आहे ना काय. हे बघा मस्त असं सुटसुटीत आहे ना आपलं बिर्याणी तयार आहे. आता आपण हे खाली काढून घेऊया. आता मी तुम्हाला आहे ना त्या ताटामध्ये काढून दाखवतो. हे बघा आता आपण इकडे ताट घेतलेले आहे. ताटमध्ये आपण आता काढून घेऊया. मस्त असं सुटसुटीत झाले ना. हो. बिर्याणी खूप छान वास पण येत आहे. होय. आणि चिकन पण असं पूर्ण शिजले. हो. बघा आता काढून घेतले. हे बघा आता मस्त आहे ना आपण हे बिर्याणी तयार करून घेतलेली आहे. चिकन बिर्याणी आहे ना. आणि जास्त वेळ लागला नाही, काय नाही. आणि कमी वेळात पटकन झालं ना बिर्याणी. मस्त असं तयार झालेले आहे. आणि आता आपण खायला घेणारच होतो, पण आमची आई वगैरे रानात गेलेली आहे. त्यामुळे आपण आल्यावर सगळीजण मिळून खाणार आहे. आणि ह्याला काही जास्त साहित्य लागलेलं नाही, काय नाही. कमी साहित्यात आज आपण दोघीजण मिळून हे मस्त बेत केलेले आहे. आणि मस्त ढगाळ वातावरण पण झालेले आहे. त्यामुळे गरमागरम मस्त लागणार आहे खायला. तर आहे ना तुम्हाला आजचा रेसिपी कसा वाटला ते जरूर आम्हाला कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.